हालेलुया. अरे मला असले लोक नाही आवडत. हालेलुया. अरे आम्ही जिवंत देवाचे लोक आहोत. ज्या देवाने आम्हाला वाचवलं, ज्या देवाने आमची सुटका केली, ज्या देवाने आमच्या ठाई उत्तम गोष्टीचा आरंभ केलेला आहे, त्या प्रभूसाठी आम्ही आवेशी असणं गरजेचं आहे. हालेलुया. आज किती जणांचा विश्वास आहे की प्रभू माझ्याशी बोलणार आहे? हालेलुया. कारण बायबलमधलं वचन सांगतं, परमेश्वर शब्द पाठवतो, परमेश्वर वचन पाठवतो आणि तो तुम्हाला आणि मला बरं करतो. हालेलुया. आम्हाला पूर्णपणे बरं व्हायचं आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, तो नाशापासून आमचा बचाव करतो. म्हणजे नाश करणाऱ्या काही गोष्टी आमच्या मागे लागलेल्या आहेत, पण आज मला तुम्हाला विश्वासाने सांगू द्या, आज त्यांचा शेवटचा दिवस असणार आहे. हालेलुया. इकडच्या लोकांचा विश्वास नाही, हरकत नाही, पण इकडच्या लोकांचा विश्वास आहे, तुम्ही गवाही 100% देणार म्हणजे देणार. हालेलुया. हालेलुया. आमचा देव पक्षपात नाही करत. काळे गोरे पास्टर आहे, साधा लीडर आहे, यंग मुलं आहेत, याच्याकडे तो नाही बघत. तो सर्वांवर सारखं प्रेम करतो, म्हणजे सर्वांवर सारखी कृपा करतो, सगळ्यांवर सारखं ग्रेस देतो. पण काहीच लोक असे आहेत ना, जे देवाला असा विश्वास दाखवतात, असा विश्वास दाखवतात, देव म्हणायला पाहिजे काय ज्यामध्ये विश्वास दिसला. अशाच लोकांसाठी अशक्य ते शक्य होतं प्रियांनो. हालेलुया. 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 थोडा झटका स्वतःला. सगळं तुम्ही स्वयंपाक करून आलेलं आहे, सगळं चिकन मटन झालेलं आहे, उपवास करणारे उपवास करत आहे. आता टेन्शन घेत बसायचं नाही, घरी गेल्यावर काय स्वयंपाक करू. पूर्ण लक्ष फक्त 40 मिनिटं घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला देवाकडनं मोठा आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. माझा बोलून बोलून घसा खूप दुखत आहे, तरी मी बोलत आहे, मी सोडणार नाही तुम्हाला. कारण देव या मंडळीच्या द्वारे काहीतरी अद्भुत करणार आहे. विश्वासणारे आमेन म्हणतील. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट सांगून मी पुढे जाईल प्रियांनो. परमेश्वर आम्ही किती उपवास करतो, किती प्रार्थना करतो याच्याकडे नाही बघत. बघतो ठीक आहे, पण परमेश्वर तुमच्या माझ्या विश्वासाकडे पाहतो. जिथं विश्वास देतो तिथं परमेश्वराला काम करायला खूप सोपं जातं. हालेलुया. काय उदबत्ती लावण्याची गरज नाही, काय नारळ फोडण्याची गरज नाही, काय बोकुड बिकुड कापण्याची काय गरज नाही. फक्त येशूला विश्वास दाखवा, परमेश्वराला विश्वास दाखवा. आपल्या मुखातली घोषणा असू दे, आपल्या मुखातली कबुली असू दे, अशक्य ते शक्य होणार आहे. हालेलुया. आंधळा म्हणाला, दावीद पुत्र येशू माझ्यावर दया कर, मला पाहायचंय. त्याचा विश्वास येशूला दिसला, येशूने त्याचे डोळे बरे केले. कोणीतरी आमेन म्हणा. एक 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री म्हणाली, आता बस झालं, आता मी खूप पैसे खर्च केले, आता जेवढं होतं नव्हतं सगळं 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 मी केले, आता माझ्या समोर येशू आलेला आहे, काय पण होऊ दे आज मी येशूला स्पर्श करणार, काय पण होऊ दे त्याच्या गोंड्याला मी स्पर्श करणार. माझा विश्वास आहे मी शिवल्याबरोबर बरी होणार आहो. तिचा विश्वास येशूने पाहिला. अख्ख्या गर्दीत चमत्कार झाला नाही, पण त्या स्त्रीमध्ये चमत्कार झाला. हालेलुया. हालेलुया. येशूला गर्दी नको, येशूला विश्वासणारे पाहिजे. हालेलुया. माझी प्रार्थना ही आहे, लीडरशिपची प्रार्थना ही आहे, असा विश्वास देवाला या मंडळीमध्ये आढळू दे. रोज आणि रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतील. हालेलुया. आम्हाला इकडच्या आयाबायाच्या गप्पा मारण्याचा पण टाइम लागणार नाही प्रियांनो. आम्ही बोलणारच नाही, इतक्या गवाही आमच्या जीवनामध्ये येणार आहे. इकडचे सगळे लोक आमेन म्हणा. तुमच्यावर स्पेशल पवित्र आत्मा उतरून येऊ दे. हालेलुया. अहो जिवंत लोकच देवाची आराधना करतात, मेले लोक थोडी करतात. आमेन म्हणा ना. हा, सुरुवातच त्यांनी झालेली आहे. मेलेले लोक, मळलं लोक, थकलेले लोक काही देवाची आराधना करणार आहे का? अजिबात नाही करणार. देवाची आराधना तेच लोक करणार आहे, विश्वासाची घोषणा तेच लोक करणार आहे जे जिवंत आहे. तुम्ही आणि मी येशूच्या द्वारे जिवंत आहोत. आमेन. 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 हालेलुया. निर्गमाच्या पुस्तकामधून आज आपण बघणार आहोत, जे वचन मला देवाने दिलं होतं, खूप दिवसापासून दिलं, आज मी तुमच्या समोर सांगत आहे. इथे आहे, तुम्हाला बायबल उघडायचं तर उघडू शकता. निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्हाला असं कळतं की योसेफाविषयी ज्याला माहीत नव्हतं असा एक राजा आला, असा एक फारो आला. आणि त्या फारोने काय केलं, त्या फारोने एक पाहणी केली आणि त्याला दिसलं की इस्रायल लोक खूप पुष्कळ झालेले आहेत.
याच्याविषयी मी अगोदर पण बोललं असेल, पण आज पण इथूनच मी सुरुवात करते, जेणेकरून तुम्हाला थोडी पार्श्वभूमी कळेल. हां, योसेफ माहिती आहे ना कोण होता? खरं का? आपल्या गल्लीतला योसेफ नाही, बायबलमधला योसेफ. हालेलुया. माहित आहे का त्याच्याविषयी? काय माहित आहे सांगा बरं? ते माहिती हो. हा, असा याकूब होता, त्याच्या भावाने त्याला हेट केलं. ह्याला काही देवाकडून स्वप्न मिळतं, हा आमच्याविषयी बोलतो का, म्हणून त्याला खड्ड्यात टाकलं. मारून नाही टाकलं, खड्ड्यात टाकलं. अशा योसेफाला त्याने बघितलं की इश्माईल लोक जात आहे. अरे कशाला मारायचंय, आपलाच भाऊ आहे म्हणून त्याला खड्ड्यातनं काढलं आणि त्याला ना पोटिफरला विकून टाकलं. जाऊ बाबा तू गुलाम म्हणून राहा, तू गुलाम म्हणून राहा म्हणून त्या योसेफाला खड्ड्यातून काढलं आणि पोटिफरच्या घरी दिलं. पण वचन काय सांगतं माहितीये का? योसेफाबरोबर परमेश्वर होता. हालेलुया. आणि तो जिथं जाईल तिथं अद्भुत गोष्टी घडायला लागल्यात. जर तुमच्या माझ्याबरोबर देव आहे ना, तर आमच्या बरोबर अद्भुत गोष्टी घडायलाच पाहिजे. आमेन बोला. हालेलुया, हालेलुया. मग तो तुरुंगात गेला, देव त्याच्या बरोबर होता म्हणून फेवर आलं. पोटिफरच्या घरामध्ये गेला, देव त्याच्या बरोबर होतं, तिथं फेवर आलं. पोटिफर म्हटला, माझ्याकडं त्या चाव्याच्या गुच्छात चांगला नाही दिसत योसेफ, तुझ्याकडं मी देतो. म्हणून वचन काय सांगतं माहितीये का? सगळं घराचा कारभार पोटिफरने योसेफाच्या हातामध्ये दिलं. मी तुम्हाला सांगू का सुनांनो, भांडत बसू नका. माझी सासू मला चाव्याचा गुच्छा दिलीच नाही. हा, भावाभावानं भांडत करत बसू नका, मला प्रॉपर्टी मिळालीच नाही, हे नाही. अहो, जर तुमच्या बरोबर देव आहे ना, उठून म्हणायला पाहिजे, घे घे. हालेलुया, हालेलुया. थोडा हसून खेळून बोलते म्हणजे तुमच्या डोक्यात जावं. हालेलुया, हालेलुया. योसेफ बोलला का माझ्या बरोबर देव आहे, पोटिफर सगळं प्रॉपर्टी मला दे, सगळं हिसाब किताब मी करतो, बोलला का? नाही, बोलायची गरज नाही हो आपल्याला. आपल्या बरोबर देव आहे ना, सगळ्या गोष्टी आमच्याकडं यायलाच पाहिजे. आमेन बोला. हालेलुया. योसेफाला त्या पोटिफरने सगळं दिलं. सगळं कारभार तूच बघ, तुझ्या बरोबर देव आहे, तुला जे पण देवाने दर्शन दिलं ना त्याच्याप्रमाणे कर, प्लॅनिंग कर, सगळं 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 तू कर. मला तुम्हाला सांगू द्या, नेते आपल्याकडे यायला पाहिजे. आमेन बोला. लोक आम्हाला विचारायला यायला पाहिजे, आम्ही हे करू का? हालेलुया, हालेलुया. तेवढं विजडम देवाने आम्हाला दिलेलं आहे. आमेन म्हणा. हालेलुया. पोटिफर त्याला म्हणाला, जे तुला काय करायचे ते कर. मग नंतर ना आम्हाला कळतं की कसं त्याला परत खड्ड्यात टाकण्यात आले एका स्त्रीमुळे. त्याकडे का आपल्याला कडे बघायचं नाही. योसेफ चांगला होता तेच बघायचे. आणि असंच राहा मुलांनो. सगळे पुरुष सिनियर आमेन म्हटले, पण पोरं काय आमेन म्हटले नाही बघा. हा, खूप चांगला होता. जो देवाला भिवून वागतो ना, त्याला जास्त सांगण्याची गरज नाही. नीट कान देऊ नाही का? जो देवाला भिवून लागतो ना, त्याला काउन्सिलिंगची गरजच नाहीये. त्याला माहिती आहे मला मनुष्याला हिशोब द्यायचा नाही, मम्मी पप्पाला द्यायचा नाही, मला माझ्याकडं देव बघत आहे. कोण आलं असतो बघायला खोलीमध्ये? पोटिफरची बायको कोण आलं असतं? नंतर शुभ्र कपडे घालून आलं असतं, पण नाही. खूप कडक बोलले का अम्मा? सगळे सिनियर लोकच नाही म्हणायला लागले. देवाला भिवून वागलं ना, तुम्ही कुठं पण असा हो, परमेश्वराचं फेवर तुमच्या माझ्यावर येणार आहे. हालेलुया. टाळ्या वाजवायचे तर चांगलं वाजवा, आमेन म्हणायचं असेल तर चांगलं वाजवा. आणि मी विश्वासाने सांगते, आपल्या मंडईतल्या लोकांमध्ये देवाचं भय आहे. 2023 मध्ये खूप काउन्सिलिंग होतं, 2024 मध्ये खूप कमी झालं. आम्हाला प्रोग्रेस दिसलेला आहे. 2025 मध्ये तर उत्थानच होणार आहे. आमेन, हालेलुया. आता योसेफ गेला आणि फारोचं पूर्ण 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 एकाला खड्ड्यामध्ये ज्याला टाकलं तो आता पंतप्रधान झालेला आहे. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये काही पण घडू शकतं. शेजारच्याला सांगा, रेडी राहा. राहा, सांगा हो, सांगा. तुमच्या कबुलीमध्ये इतके फुसके आयटम बॉम्ब आहे तुम्ही. हा, काय पण घडू शकतं. हालेलुया. हे वर्ष उत्थानाचं वर्ष आहे. हालेलुया. प्रमोशन वर प्रमोशन होणार आहे. मागचे लोक आमेन म्हणा. हालेलुया.
गोष्टी घडणार आहेत. हालेलुया. जे डोळ्यांनी पाहिलं नाही ते आम्ही पाहणार. जी खुर्ची आम्ही बघितली नाही तिथं आम्हाला पोझिशन मिळणार आहे, प्रमोशन मिळणार आहे. एक भाऊ रोज माझ्याकडे येतो, स्टारला चहा पिताना म्हणतो, दीदी आज 18,000चा बिझनेस झाला, दीदी आज 16,000चा बिझनेस झाला, दीदी आज 22,000चा बिझनेस झाला. ऐकून असलं बरं वाटतं. अहो मंडळीतले परिवार स्ट्रॉंग तर मंडळी स्ट्रॉंग आहे. अजून एक सांगू का? आता विचार करत बसू नका कोणाविषयी बोलेन. मागच्या संडेला एक 75 वर्षाची बाई म्हातारी आपल्यातली सिनियर लेडी आली. दीदीकडे या म्हटली, कोपऱ्यात या म्हटली. पाकिटमधले पैसे काढले, हातामध्ये दिली, बोलली माझ्यासाठी प्रार्थना करा. मी म्हटलं आंटी कशासाठी? मी बिझनेस स्टार्ट करणार आहे. तुम्हाला सांगते असली कॉलर टाईट झाली माझी. खरंच. अरे बाप रे म्हटलं, रिवायवल आपल्या चर्चमध्ये आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ओ आम्ही राज्य करणारे लोक आहेत, साधारण लोक नाहीये. अधिकार आम्हाला दिला गेलेला आहे. ज्या कंपनीत आहात त्या कंपनीचे लवकरच तुम्ही मालिक होणार आहे. आमीन बोला प्रत्येक जण. हालेलुया. प्रत्येकाचा बिझनेस असणार आहे. हालेलुया. प्रॉस्पेरिटी असणार आहे. योसेफ गेला, सगळं त्याच्यावर मॅनेजमेंट. आता ज्याने खड्ड्यात टाकलं त्या टेन्शन मध्ये खायला मिळी नाही ना. मग सांगितलं अरे मिसर देशामध्ये ना एक राजा आहे, तो सगळ्यांना धान्य वाटायला, चला आपण पण जाऊ. गेला तर काय आपलाच भैया आहे, पण ओळखले नाही. शत्रू तुमच्याकडं परत समेट करायला येणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. जे सोडून गेलेले आहे, जे आम्हाला खड्ड्यात टाकलेले आहे, त्यांचा सगळा बिझनेस बंद होणार आहे. हालेलुया, हालेलुया. मी बोलते, मी विश्वासाने बोलत आहे. जर देव आमच्या पक्षाचा आहे तर सगळं आमच्यासाठी होय आणि आमेन घडायला पाहिजे. कोणीतरी आमेन बोला. आमेन. हालेलुया. आले, पण योसेफ न्यू लाईफ फेलोशिपचा होता, खूप चांगला होता. भावाला क्षमा करून टाकली. भाऊ लोक ओळखले नाही, त्यांनी ओळखलं. हे म्हटले जाऊ दे, क्षमा करून टाका. तुम्ही खड्ड्यात टाकलं नसतं तर मी तर पंतप्रधान झालोच नसतो ना. हालेलुया. योसेफ ओळखला, म्हणाला हेच माझे भाऊ लोक आहे. मी तुम्हाला सांगू का, पट करून क्षमा करून टाका. उगा टाइम घेऊ नका. 2020ला भांडण झाले, 2025 पर्यंत पण क्षमा नाही केली. नका करू तसं. क्षमा करून टाका. ग्रेस वाढतं. आमेन म्हणा. देवाची कृपा अजून वाढते. हालेलुया, हालेलुया. मग आता हे सगळे भाऊ लोक आलेले आहेत, तो क्षमा करतो आणि सगळ्यांना घेतो. म्हणतो आता तिकडं नका जाऊ, तिकडं खूप दुष्काळ पडणार आहे, मी जिथं आहे तिथं सुबत्ता असणार आहे. सगळे भाऊ येतात. पप्पा कुठे? पप्पा तिथंच आहे, पप्पाला पण घेऊन या. आले पप्पा लोक. याकोब आला, खूप खुश, खूप खुश. पप्पा माझा पोरगा पंतप्रधान झाला. किती रडलो माझ्या पोरासाठी. हा, मला ज्या दिवशी बातमी कळाली माझा मुलगा नाहीये, त्या दिवसापासून मी किती शोक करतो तो. पण माझा देव विश्वसनीय आहे. माझी प्रार्थना व्यर्थ गेली नाही. माझ्या देवाने माझ्या लेकराला मला दाखवलं. जाम खुश पप्पा. वडिलांनो ऐका, आई वडिलांनो ऐका, मुलं परत तुमच्याकडे येणार आहे. परमेश्वर त्यांना बदलणार आहे. 2025 मध्ये या मंडईतलं कोणीही मम्मी पप्पा लेकरांसाठी रडणार नाही, रडणार नाही, रडणार नाही. आमेन म्हणा. पण परमेश्वर प्रत्येकांना लेकरांचं कल्याण दाखवणार आहे. विश्वासणारे आमेन म्हटले. हालेलुया. झालं. आता आलं मिसर देशामध्ये सगळं आहे. सगळं या योसेफाने चांगली व्यवस्था केली. आणि एक समय आला, तो म्हणाला आता मला जायचा समय आलेला आहे. योसेफ म्हटला मेलं तर माझ्या वाडवडिलांच्या इकडं मूठ माती द्या. झालं. याकोब मेल्यावर भावांना भीती वाटली की मग आमचा भाऊ बघणार आहे की नाही. तो म्हटला काळजी करू नका, माझा शब्द तो शब्द आहे. तुम्ही माझे भाऊ आहे, मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. खूप छान व्यवस्था केली. मग निर्गमाचं पुस्तक आलं. निर्गमाच्या पुस्तकामध्ये कळतं योसेफ मेलेला आहे. पण त्याचे जे भाऊ आहेत, त्याचे जे नातेवाईक आहेत, ते 70 लोक मिसर देशामध्ये आहेत. आणि तिथून एक स्टोरी सुरुवात झालेली आहे. तिथून एक अध्याय सुरुवात झालेला आहे. आणि वचन काय सांगतं पहिल्या अध्यायामध्ये की योसेफाविषयी ज्याला अशी माहिती नाहीये असा एक फारो त्या ठिकाणी आलेला आहे.
आणि त्या फारोने पाहणी केली आणि त्याला कळलं की इस्रायल लोक खूप वाढलेले आहेत. 70 पासून खूप वाढलेले आहेत, प्रचंड वाढलेले आहे. फारोला आलं टेन्शन. फारो म्हणाला, अरे बापरे, हे खूप वाढलेले आहेत, यांची संख्या बहुत दिसत आहे. जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्रायली लोक शत्रूबद्दल बरोबर सामील होतील आणि आम्हाला खतम करतील. म्हणून फारोला टेन्शन आलं. फारो म्हटला, आता या इस्रायल लोकांना दाबायचं. हालेलुया. ऐका, झोपू नका. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. आता फारो त्यांच्यावर दबाव टाकत आहे. फारो त्यांना ऑप्रेस करत आहे. फारो म्हणत आहे, हे लोक वाढत आहे, यांना आता कामामध्ये इतकं गुंतवायचं ना की त्यांचा फोकस बदलायला पाहिजे. एक दिवस असाच फारो इस्रायल लोकांना विचारला की तुमचा व्यवसाय काय? ते म्हणाले, आम्ही गुरेढोरे चालणारे आहोत, आम्ही मेंढर चालणारे आहोत. आता इकडं फारो काय करतोय, त्यांचं जॉब बदलतोय आणि त्यांना म्हणतोय, आता तुम्हाला विटा भाजायचे, इमारतीचं काम करायचंय, म्हणून वेगळा जॉब केलेले. आणि कधी कधी ना दुर्दैव असं आहे, आम्ही विश्वासणारे असून आम्ही विसरून जातो की आम्ही कशासाठी बनवलेले आहे, आम्हाला काय करायचंय. उगामी गाढवासारखं काम करत जातो. कित्येक लोकांना काम आवडत नाही पण तेच काम करतात. काय करायचं, आम्हाला महिन्याला पैसे लागतात. नका करू ना, नका करू. काय होणार आहे? देव तुमची काळजी घेणार नाही का? आमेन म्हणा ना. हा, मग झालं. आता हे लोक काय करतायत, फारो म्हणतोय यांना विटा भाजायचं काम द्या, यांना इमारती बांधायचं काम द्या. म्हणून मोठमोठी नगर बांधायला लागले. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेलं, 100 वर्ष गेले, 200 वर्ष गेले, 300 वर्ष गेले, 430 वर्ष झालं तरी हेच गाढव काम करायला लागलेले आहेत. हेच काम करायला लागलेले आहेत. अहो, कधी कधी मनाच्या विरोधामध्ये जाऊन करू नका ना. आम्ही वेगळे लोक आहेत, आम्ही राज्य करण्यासाठी आलेले आहेत. हालेलुया. योसेफ आला, त्याने राज्य केलं. योसेफाने भावांना सांगितलं असेल ना, ज्या देवाने मला इथं आणलेले त्या 70 लोकांनी शिकवायला पाहिजे होतं ना. नाही शिकवले असतील. काम पैसे, बस एवढ्या कामाचा बोजा त्रस्त झाले. अनेक लोक आज फ्रस्ट्रेशन मध्ये आहे. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत काम, चिडून गेलेले आहेत, पण नोकरी काय सोडायला तयार नाही. तुम्हाला वाटतं का तुमची पेन्शन तुम्हाला वाचवणार आहे? तुम्हाला वाटतं का तुमची नोकरी तुम्हाला वाचवणार आहे? हालेलुया. हा, परमेश्वराचं कृपा पाहिजे फक्त. आमेन म्हणा. परमेश्वराचं फेवर पाहिजे. हालेलुया. रोजची भाकर तो देतो. आम्ही कामाला जातो म्हणून आम्हाला भाकर नाही मिळत. कोणतरी म्हणेल का, हो मी काल प्रार्थना केली म्हणून आजचा दिवस मला दिला? कोणी सुद्धा म्हणू शकणार नाही. देवाची कृपा होती म्हणून आज आम्ही जागे झालो. हालेलुया. हालेलुया. नागपुरात श्वास आहे, देवाची इच्छा आहे म्हणून मी जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. कालच एक रील बघितलं, 2 चांगले पापा की परी गाडीवरनं चांगले चालले होते. अहो, एक सिमेंटचा ट्रक आला, त्याला वळताना बॅलन्स गेला, दोघं खाली आले, मेले. इतकं वाईट वाटलं ना. आम्ही किती गाडी कट बीट मारून जातो. अभिषेक ब्रदर तर 4 वेळा कार ठोकले पण तरी आज जातात मंगळवेढ्याला. हा, तुम्ही खरंच सांगा बरं, किती वेळा आमच्याकडनं असं होतं, समोर मोठा ट्रक आला, तुम्हाला काय करावं कळत नाही, पण तुम्ही बाजूला होता, देवाला धन्यवाद देते, खरंच देवा तू आहे. हालेलुया. हा, शिडीवरनं असा पाय सटकतो, तुम्ही वरून खाली येता पण हाड मोडत नाही, काय नाही. माझ्या बरोबर झालं म्हणून सांगते, पहिल्यावरनं डायरेक्ट खाली. हा, आम्ही शिकवणं गरजेचं आहे प्रियांनो. हालेलुया. आता हे लोक रडते, रडके ख्रिस्ती आम्हाला नको आहेत. विश्वासणारे पाहिजे, जे जगाला हलवून टाकतील. जे 70 लोक म्हटले असते ना, किती पण मोठा फार येऊ दे, राज्य आम्हीच करणार ना, कधीच हा चॅप्टर आमच्या जीवनामध्ये आला नसता. पण जाऊ दे ना, झालं ना आमचं, मिळते ना 2 वेळची भाकर आम्हाला.
जाऊ दे ना, जाऊ दे ना, जाऊ दे ना, जाऊ दे ना म्हणून 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 आमच्यातला हा अधिकार कधी गेलेला आहे आम्हाला कळत नाही. आमच्यातलं पावर कधी गेलं कळत नाही, सामर्थ्य कधी गेलं कळत नाही. मग एक संजीवन सभा आहे, ती कोणतरी येतो म्हणतो आम्ही विश्वासणारे असे पेटतात, असे पेटतात, असेच पेटतात. 8व्या दिवशी टायटाय फिश. होतं होतं पण नाही हो, आम्ही वेगळे लोक आहेत. आमेन म्हणा. आम्ही अधिकाराने भरलेले लोक आहेत. आमेन म्हणा. हालेलुया. आम्हाला लोक चालवणार नाही, आम्ही लोकांना चालवणार आहोत. आमेन म्हणा. आम्ही बिझनेस देणार नाही, बिझनेस आमच्याकडे येणार आहे. आमेन म्हणा. हालेलुया. कंपनी बॉस नाही चालवणार, कंपनी आम्ही चालवणार आहोत. देवाने काय म्हटलं, तुझ्या हातामध्ये किल्ल्या दिलेल्या आहेत, तुला फलद्रूप व्हायचंय, तुला बहुगुणित आणायचं, सगळं आमच्या सत्तेखाली आणायचंय. फक्त महिला पेटलेल्या आहेत. पुढं सांगते महिलांविषयी पण. मला योहान खूप आवडला. फक्त आपल्या चर्च मधला पहिला असा पिता असेल ज्याला मुलगी झाल्यावर खूप आनंद झाला. एवढा आनंद, मोबाईल वरून त्यांनी मला त्याचे गबगुबीत गाल दिसले. इतका आनंद, दीदी मुलगी झाली, दीदी मुलगी झाली. बाकीचे पण आनंद केले असतील, पण मी खरंच जे अनुभवले होते तुम्हाला ते सगळ्या, मी पण मुलगी म्हणून सांगते, पण खरंच. आता दुसरं फारो म्हटला, ह्यानी वाढायला लागले, काम दिलं तरी अजून जास्त काम करायला लागलेत. हा, किती पण त्यांना प्रेशर देऊ दे, हे वाढायलाच लागले, हे काम पूर्ण करायलाच लागले. मग आता फारो म्हटला नाही, आता दुसरं स्ट्रॅटेजी वापरूयात. तो म्हणतो यांच्या ज्या गर्भवती महिला आहे, मुलगा झाला की मारून टाकायचं, मुलगी झालं की जिवंत ठेवायचं. मग 2 नेमलाय ना नर्सेस. पण फारो बघितला, हे जन्म तर व्हायलाच लागलेले. त्या 2 नर्सेसनी खूप भारी उत्तर दिलं, ओ इब्रिया बायका लई डेंजर आहेत. कधी कधी वाटायचं ना, मंडळीमध्ये जास्त महिला असतात चांगलं नाहीये, पुरुष लोक असायला पाहिजे. पण जेव्हा मी हे वाचले, देवाला धन्यवाद दिले. अहो महिला, आमेन काय तरी बोला. ते म्हटले देवाची ज्या बायका आहेत ना, इब्री बायका खूप जोर, एकदम पॉवरफुल आहेत. आम्ही येण्याच्या अगोदर जन्म देतात हो. हा, आम्ही येण्याच्या अगोदर, मग कसं मारायचं? अशी आमची साक्ष महिलांची असली पाहिजे. सर्व महिला आमेन बोला. हालेलुया. शत्रू म्हणायला पाहिजे, अरे यांच्या घरामध्ये ती स्त्री आहे ना, तिच्यामुळे यांचं घर एकदम आशीर्वादित आहे. हालेलुया. सगळ्या महिला एकदम अशा पेटल्यात. तुम्ही हे करू शकता प्रियानो, आम्ही देवाच्या निवडलेल्या महिला आहोत. हालेलुया. तो म्हणाला फारो मारू नाही शकत, त्या स्त्रिया खूप जोरात आहेत, येण्याच्या अगोदर जन्म देतात. आणि मग पुढे आम्हाला कळतं की अशा या बिकट परिस्थितीमध्ये, मी संदेश दिला पण थोडं बोलून मी पुढे जाते. अशा बिकट परिस्थितीमध्ये मुलगा झाला नदीत टाकून मारून टाकायचं, मुलगी झाली जिवंत ठाकलं, कितीतरी लेकरं मेले असतील, मुलं कितीतरी. पण मला आवडलं, महिलांनी काही जन्म द्यायचं सोडलं नाही. असे पाहिजे, उत्तर मिळो अथवा ना मिळो, प्रयत्न करत राहायचा आहे. हालेलुया. 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 एक म्हणाली जखबेत, काय पण होऊ दे अमराम, आपण लेकराला जन्म द्यायचा, 2 आहेत बस, असं नाही म्हणाली ती. अरोन आहे, मिरियाम आहे, बस नाही, ती रेडी झाली तिसऱ्याला जन्म द्यायला. विश्वास होता, देव वाचवणार आहे. हालेलुया. मग जखबेद आणि अमरामद्वारे मोशेचा जन्म झाला. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला सांगते, कठीण प्रसंगामध्ये जो तुम्ही विश्वास दाखवता, जी साक्ष तुमच्यामध्ये निर्माण होते, जी साक्ष बाहेर येते, ती तुम्हाला टिकून ठेवणार आहे. आमेन म्हणा. आमेन म्हणा. मोशेचा जन्म झाला. आता मोशीला तिला ठेवता नाही आलं, सोडून दिली, हरकत नाही. तो फारोच्या हिजामध्ये वाढला आणि तो 40 वर्ष त्या ठिकाणी होता. पण देव म्हणाला, तुझा जन्म याच्यासाठी नाही झालेला आहे, मोशे तू बाहेर आहे.
म्हणून एक दिवस अशी घटना आली की त्याला पळून जावं लागलं. पळून जात असताना त्याला एक चांगली मुलगी दिसते, एक परिवार दिसतो, लग्न होतं, सगळं झालं, विसरून जातो. देव आठवण करून देतो, म्हणतो चल तुला आता मला दर्शन द्यायचंय. आणि एक दिवस येतो, जळत्या झुडपाद्वारे परमेश्वर त्याच्याशी बोलतो. परमेश्वर त्याच्याशी बोलतो. हालेलुया. या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. परमेश्वर बोलतो, परमेश्वर बोलतो, परमेश्वर बोलतो. ऐकायला तयार आहात का? बघायला तयार आहात का? हालेलुया. देव अद्भुत गोष्टी या मंडळीला दाखवणार आहे. विश्वासणारे आमेन म्हणतील. हालेलुया. आता मी देवाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे. जळत्या झुडपाकडे मोशे आला आणि परमेश्वर म्हणतो, मोशे माझ्या लोकांना तुला बाहेर काढायचंय. तो म्हणतो, प्रभू मी कोण आहे? एक्सक्यूज देत बसू नका, देवाला कारण सांगत बसू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एका बहिणीची साक्ष देते, वाईट वाटून घेऊ नका, बघितलं म्हणून सांगते. विशाखा आहे, 21 दिवस उपास प्रार्थनेमध्ये त्या लेकराला घेऊन येते. लहान लेकरू आहे, किती 7-8 महिन्याचं असेल. कधी कधी बाळ 8:45 पर्यंत झोपलेलं असतं, उचलून घेऊन येतात, कपडे बदलत नाही. इथं आराधना सुरू झाली, बाळ उठलं, खाली जाऊन खालच्या रूम मध्ये बाळाचे कपडे, पावडर हे लावून परत आणून बाळाला बसवतात. कारण देत बसायचं नाही. पाणी नाही आलं, लेकरांची ट्युशन आहे, घरी पाहुणे आले, सगळ्या पाहुण्यांना सांगा रविवारी 12च्या पुढं घरी यायचं. सरळ सांगा. तुम्ही इकडं तिकडं कुठं जात नाही, तुम्ही देवाच्या घरात येतात. आठवड्याचा एक दिवस सगळे मिळून देवाला किती पण मोठा पाहुणा येऊ दे, 12च्या पुढं या, नाहीतर 9च्या आतून नाश्ता करून घरात बसा, मी चालले. हालेलुया, हालेलुया. मोशे कारण देत बसला. मोशेला देव म्हणाला, काही कारण द्यायची गरज नाही, मी तुलाच निवडलेला आहे, तुझ्याचद्वारे मी अद्भुत कार्य करणार आहे. आता बस झालं, 80 वर्ष तू वाया घातलेली आहे, आता तुला उठावं लागणार आहे. हालेलुया. काही लोकांना परमेश्वर नवीन सेवा देत आहे. घ्यायला तयार आहात का? घ्यायला तयार आहात का? हालेलुया. बस झालं, तुम्ही 40 वर्षाचे झाला, 50 वर्षाचे झाला, 60 वर्षाचे झाले, बस बस. अहो, देवाचं काम कधी करणार आहे मंडळी? कशाला देवाने तुम्हाला मला निवडलेलं आहे? कशाला निवडलेलं आहे? आशीर्वाद घेण्यासाठी? हो, पण आता तुम्हाला आशीर्वाद बनायचा आहे. हालेलुया, हालेलुया. मागचे लोक हालेलुया. मग तो म्हणतो तुला फारोकडे जायचंय. वचन 2 अध्याय 2 आपण बघूयात. त्या ठिकाणी एक खूप सुंदर वचन आहे, ते वचन मी वाचते तुमच्यासाठी. निर्गमयाचा अध्याय 2 वचन 24 आणि 25. देवाने त्यांचा आकांत ऐकला, तेव्हा अब्राहम, इसाक, याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशाकडं दृष्टी लावली आणि देवाने त्यांच्याकडं लक्ष पुरवलं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तुम्हाला मला कधीच विसरणार नाही. आमेन म्हणा. हालेलुया. त्याने जी शपथ वाहिलेली आहे ती शपथ तो पूर्ण करणार आहे. तो म्हणाला तुला आता फारोच्या राज्यामध्ये राहायचं नाहीये. तो म्हणाला तर तुला गुलामगिरीमध्ये राहायचं नाहीये. आता मी तुला कनान देशामध्ये घेऊन जाणार आहे. मी ते अब्राहमाला प्रॉमिस केलेलं आहे, इसाहाकाला मी ते प्रॉमिस केलेलं आहे, याकोबाला मी ते प्रॉमिस केलेलं आहे. परमेश्वर म्हणतो मी त्याचं स्मरण करणार आहे. हालेलुया. देव तुमच्याबद्दल विसरलेला नाहीये. तो म्हणाला मी तुला आशीर्वादित करेल, तर तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तो म्हणाला की मी तुला आरोग्य देणार, तो 100% आरोग्य देणार आहे. तो म्हणतो तुझ्याविषयी मी आज्ञा केलेली आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कडून तुझ्यासाठी आशीर्वाद देणार आहे. सगळीकडे नजर बघा आणि म्हणा की मला आशीर्वाद या सर्व ठिकाणावरून येत आहे. हालेलुया, हालेलुया.
देव शपथ वाहून म्हणाला, मी अब्राहमाला आशीर्वाद दिलेला आहे, मी इसाकाला आशीर्वाद दिलेले आहे, मी याकोबाला आशीर्वाद दिलेले आहे. काल मी उपवास प्रार्थनेमध्ये परमेश्वराचं वचन डिक्लेअर केलं. परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याबरोबर शपथ वाहिलेली आहे, तुझ्या धान्याची कोठारे नष्ट होणार नाही, तुझं धान्य साठवलेलं शत्रू येऊन खाणार नाही. देव शपथ वाहिलेला आहे. देव म्हणतो, ज्या कामात तू हात घालशील ते काम मी बरकत देणार आहे. आमेन म्हणा. आता फेलियर आमच्याकडे येणार नाही, आमचा बिझनेस ठप्प होणार नाही. आमेन म्हणा ना बाबा. नोकरी जाणार नाही, आम्हाला प्रमोशन मिळणार आहे, प्रोजेक्ट्स मिळणार आहे, कॉन्ट्रॅक्ट येणार आहे, कारण आमच्या देवाने आमच्या बरोबर शपथ वाहिलेली आहे, मी याला आशीर्वादित करणार, मी याला आशीर्वादित करणार. म्हणा, मला देवाने आशीर्वादित केलेला. सर्वजण कबूल करा. देव म्हणाला, मी तुला आशीर्वादित करणार. त्या देवाने मला निश्चित आशीर्वादित केलेले. चला सगळेजण एक आवाजामध्ये, देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे, देवाने शपथ वाहिली आहे. हालेलुया. तो कल्याण करणारा देव आहे, तो सुटका करणारा देव आहे. हालेलुया. आणि आज मी विश्वासाने म्हणते, आज सुटकेचा दिवस आहे. हालेलुया. मागचे लोक, आज सुटकेचा दिवस आहे. आमच्या देवाने नुसतं लक्ष पुरवलं आणि तिथेच आमची सुटका सुरू झालेली आहे. काही लोकांचा विश्वास नाही, हरकत नाही, तुम्ही पाहाल आणि देवाचा गौरव कराल. काय बाबा, किती वेळ झालं दीदी नुसतं ओरडायला लागले, ऐका नाही ऐका, माझं काम करायचंय, तुम्हाला ऐकायचं नाही ऐका. पण याच कलिशियामधले असे गवाही येणारे, असे गवाही येणारे, ऐका, असे गवाही येणारे, असे गवाही येणारे. तुम्ही म्हणाल की हे खरोखर होतं का? आपल्या चर्चमध्ये यश कांबळे आहे, त्याच्या वडिलांची साक्ष सांगते. उपवास प्रार्थनेमध्ये आलेल्या लोकांना माहिती आहे. फोन आला 3 दिवसापूर्वी, म्हणाला दीदी पप्पांसाठी प्रार्थना करा, थोडं सिरियस आहे. मी म्हणाले काय आहे? पप्पांना 4 ब्लॉक दिसलेले आहेत, त्यातले 3 जे आहेत 100%चे आहे, एक 80%चा आहे. लेफ्ट आर्टरीमधला जो ब्लॉक आहे तो 100% असल्यामुळे तो वीक झालेला आहे आणि डॉक्टर म्हणाले अशी प्रकृती असल्यामुळं ओपन हार्ट सर्जरी करावं लागणार आहे. मी म्हटलं बाळा पुढं बोल. तो म्हटला की दीदी आम्हाला ओपन हार्ट सर्जरी करायची नाही, एन्जिओप्लास्टी करायची. मी म्हटलं विश्वास ठेव, मंडळी प्रार्थना करत आहे, तुमच्या परिवाराला सांग मंडळी प्रार्थना करत आहे. आपण सगळ्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी फोन केला, म्हटलं बाळा काय झालं? तो म्हटला पप्पाला ऑपरेशन टेबलमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं पप्पांची ओपन हार्ट सर्जरी कॅन्सल झालेली आहे. पप्पाला घेतलेला आहे, फक्त एन्जिओप्लास्टी करायची. मी म्हटलं काळजी करू नको, परमेश्वर आरोग्य देणार आहे. डॉक्टर सिरियस म्हणाले, पण आमच्या देवाच्या योजनेमध्ये तुझ्या पप्पांना जीवन दिलेले आहे, ते वाचणार, ते वाचणार. मम्मीला सांग म्हटला. काल फोन आला, दीदी काल थोडं गडबडीत होतो म्हणून सांगितलं नाही. मी म्हटलं बोल बाळा काय? तो म्हणाला पप्पाला टेबलवर घेतले, डॉक्टर शोधत बसले, 3 क्लॉट कुठं गायब झाले माहीत नाही बोलले. सोलापूरमधले टॉप मोस्ट डॉक्टर ऑपरेट करत होते. ते म्हणाले 3 ब्लॉक कुठं गेले आम्हाला माहित नाही, एकच ब्लॉक दिसत आहे, एन्जिओप्लास्टी गेले, बाहेर आले, आज सुरक्षित आहे. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही हाक मारता त्या दिवशी परमेश्वर उठतो आणि कार्य करायला लागतो. हालेलुया. ज्या दिवशी म्हणतो मी या परिवाराकडे लक्ष पुरवणार, संपलं. उजवीकडे बघायचं नाही, डावीकडे बघायचं नाही, देवाकडे लक्ष लावायचं. हालेलुया. हालेलुया. मोशाला फारोला म्हणाला, फारो माझ्या लोकांना सोड, देवाने मला पाठवलेले. फारो म्हटला सोडणार नाही. तो म्हणाला देवाने सांगितलं तुला सोडावंच लागणार आहे. फारो म्हटला सोडणार नाही. तो म्हटला बघ आता देवाचा प्रताप बघ. हालेलुया. एक सांगू का, फारोला घाबरायचं नाही, रिपोर्टला घाबरायचं. अरे कसले फुसके तुम्ही. रिपोर्टला घाबरायचं, फारोला घाबरायचं, आपल्या बॉसला घाबरायचं. उद्या 10 वाजता जाता 9ची ड्युटी.
आणि म्हणता दीदी बोलले घाबरायचं नाही, तसलं काय करायचं नाही. 9 म्हटलं तर 8:45ला जायचं. हालेलुया. काय बोलावं कळलं नाही मला. फारोला घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही. घाबरत बसले. मोशेला कन्व्हिन्स करावं लागलं. अहो देव मला भेटलेला आहे. देव सांगत यावं, ऐका इस्रायलचे लोक, ऐका वडील वर्ग, एल्डर लोक, ऐका ऐका. देव सोडवते. किती त्या बिचाऱ्या मोशेला प्रश्न विचारलेत. असेच लोक मंडळीमध्ये डोकं खातात बघा. किती काउन्सिलिंग करावं लागतं, किती काउन्सिलिंग करावं लागतं. देवावर विश्वास ठेव हे सांगण्यासाठी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत घसा कोरडा होतोपर्यंत पंप करावं लागतं, पंप करावं लागतं, पंप करावं लागतं. असं नाही करायचं. हे हट्टी स्वभाव सोडून टाका. नाही हो, तसं शक्यच नाही. अहो देव सांगायले माहिती हो, तरी गोळी खाते, खा बाई, खावा गोळ्यात, मी त्याच्या विरोधात नाहीये. असा विश्वास दाखवा ना, डॉक्टर पण म्हणायला पाहिजे गोळी बंद होऊ दे. हे खायला लागले, सगळं वाढायला लागले आणि हे दीदी बोलले गोळ्या बंद. चालते का? मी खूप कडक बोलायला लागले का? सॉरी. पण माझी इच्छा आहे आज सगळे मासे माझ्या जाळ्यात यायला पाहिजे. हालेलुया. तुम्ही मला विसरून जा, पण जे देव बोलत आहे ते जरी ग्रहण केलं ना, आज माझं प्रीचिंग सफल झालेलं आहे. हालेलुया. आता मला पास्टर घरी जाऊन सेपरेट काउन्सिलिंग करणार आहे. मोशेला कन्व्हिन्स करावं लागलं. अरे देव खरंच बोललेला आहे. विद्या, देव खरंच तुझ्या परिवाराविषयी काळजी करतो. तो तुझ्या हसबंडला बदलणार, हे देव मला सांगितलेलं आहे. जर देवाचा एखादा सेवक तुम्हाला बोलत असेल ना, ऐका. दुसरं तिसरं काय बोलत असेल तर ऐकू नका. पण जर देवाविषयी काय बोलत असेल, देवाच्या चांगुलपणाविषयी काय बोलत असेल, तुम्हाला एनकरेज करत असतील, काही शब्द देत असतील, काही प्रार्थना देत असतील ना, त्याला पकडून ठेवा. हालेलुया. मग कसं तरी जाऊ दे, कसं तरी करून म्हटले ठीक आहे मोशे तू जा पुढं, आम्ही तुझ्या मागे येतो. मग तो गेला. आम्हाला सगळ्यांना माहितीये पीडा आली, सगळे उवांच्या पीडा, बेडकाच्या पीडा, रक्ताची पीडा आली, गोमाशा आल्या, मरी आली, अजून काय काय आलं मला माहित नाही, पण आलं. आणि सगळे इस्रायल लोक शॉक झाले. अरे बापरे, मिसर देशात व्हायला आमच्या मौलाली चौक मध्ये होईच नाही की. मी थोडं पाणी पिते हा, तोपर्यंत तुम्ही हसा. मिसर देशात व्हायला लागलं, पण आमच्या घरात काहीच होई नाही. आमच्या घरात बेडूक आलेच नाही, यायलाच नाही पाहिजे ना. आमेन बोला. हा, सगळ्या फारोच्या राजवाड्यापासून सगळ्यांच्या घरात बेडक आले, आमच्या घरात आलेच नाही कांबळेच्या. हा, हालेलुया. वा आले, सगळे खाजवत बसले, आम्ही खाजवणारच नाही, ऊच नाहीये ना. हा, कळतं का तुम्हाला देव काय बोलते? जे बाहेर व्हायले ते आमच्या मध्ये व्हायलाच नाही पाहिजे ना. हा, तिथं सगळे गोमाशाले आमच्याकडे आलेच नाही, येणार पण. तिकडं निबड अंधकार आलेला आहे, आमच्याकडे प्रकाश असणार. हालेलुया. कारण आम्ही देवाचे खास लोक आहेत. कोणीतरी जोराने देवाला धन्यवाद द्या, टाळ्या वाजवा, म्हणा कुठलीच पीडा माझ्या घरामध्ये येणार नाही, कुठलीच पीडा मला स्पर्श करणार नाही. किती पण मोठा व्हायरस येऊ दे, चायनावरून येऊ दे, अमेरिकावरून येऊ दे, कुठून पण येऊ दे, आम्हाला त्याचा स्पर्श होणार. हालेलुया. हालेलुया. सगळे लोक आश्चर्यचकित झाले, न्यूलॅबचे पण आश्चर्यचकित झाले. आमच्याकडे आलंच नाही हो, आलंच नाही आमच्याकडं. खुश खुश खुश. शेवटची पिढा आली, तो म्हणाला की नाही आता बस झालं, खूप टाइमपास व्हायला लागले. मी तुम्हाला मागच्या शिकवलं, जास्त शत्रू बरोबर टाइमपास करत बसायचं नाही, वन्स फॉर ऑल खत्म. हा, गोलियात 40 दिवस येऊन उगो ओरडायला लागले, आम्ही पण बघत बसलो, कधी जातो कधी मारतो, कोण मारतो. 40 दिवस वेस्ट गेले ना आमचे. नाही, 2025 मधला प्रत्येक दिवस विजयाचा दिवस असणार आहे.
आमेन, आमेन, हालेलुया. देव म्हणाला माग मी तुला देईल. विषय संपला. संपला. मिळालेला आहे असा विश्वास दाखवा. सर्व काही मिळालेलं आहे, आहे, आहे. हालेलुया. आणि तो म्हणाला की आता बस झालं, बस झालं. मला वाटलं फारो बदलेल, मला वाटलं, देवाला वाटलं की त्याचं मन आता हे होईल, पण कठीणच व्हायले. देव म्हटला बस आता एकालाच मारून टाकतो, ज्येष्ठ आहे त्या सगळ्यांना मारून टाकतो. पण देव म्हणाला माझ्या लोकांच्या घरामधला एकही प्रथम जन्मलेला मरणार नाही. मग देव म्हणतो एक कोकरू घ्या, त्याचं रक्त घ्या, दारावर लावा, त्याच्या दाराच्या कपाळपट्टीवर लावा आणि आत बसा. म्हणा आत बसा. सगळे मागचे पुढचे आत बसा म्हणा. हा, देव म्हटला घराला रक्त लावायचं आणि आत बसायचं. मग रात्री दूत येईल, ज्याच्या घरावर त्याला चिन्ह दिसेल तो दूत ते ओलांडून जाईल, आणि ज्याच्या घरावर ते रक्त दिसणार नाही, परमेश्वर म्हणतो त्याच्या घरातल्या पहिल्या पुत्राला मी मारून टाकेल, ज्येष्ठ. आणि तसंच घडतं, तसंच घडतं, तसंच घडतं. येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे. हा, त्याचं रक्त आमच्यासाठी उपलब्ध आहे, त्याचे करार आमच्यासाठी उपलब्ध आहे. हे मी उद्धार पावलो म्हणून सैराट फिरत बसायचं. बघा, बिलीवर झालं म्हणून आम्हाला लायसन नाही भेटत. कसं पण आम्ही नाही वागू शकत. ते शिव्यागाळी. हा, आता पुढं बोलते थोडस. देव वाचवला, देवाने सांगितलं आत राहा, त्याच्या कव्हरिंग मध्ये राहा, सुरक्षित गपचूप राहायचं ना. शेजारच्याकडे जाऊन बघून येतो काय चाललंय, मेले की नाही, असे पण लोक आहेत बघा. त्यावेळेस शेजाऱ्यांवर प्रेम करा असं वचन येतं ना. नको जाऊ, नको जाऊ म्हटलं तरी जाऊन बघून येत. पण आपले इस्रायल लोक खूप चांगले होते, गपचूप घरात बसले आणि म्हटलं कोकरा कापायचा, खायचं, चांगलं भाजून 65 करायचं, भाजलेलं एकदम शीख कबाब करायचं, खायचं. आणि ज्या वेळेस परमेश्वर बोले ना पट करून निघायचं. मोशे सांगूनच ठेवला होता, वाणी आली निघा म्हटलं तर लगेच निघायचं, लगेच निघायचं. आणि झालं. पहिला मुलगा सगळा मरायला लागला मिसर देशातला, राजापासून सगळ्यांच्या. नुसता हाहाकार, 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 हाहाकार झालेला आहे. मग फारो म्हणतो जा जा तुझ्या लोकांना घेऊन जा, आता राहू नको. जाऊन सगळे, मोशे म्हणतो चला निघा निघा. सगळे निघाले. निघाल्याने वचन काय सांगतं माहितीये का, 6.5 लाख लोक गुलामगिरीमध्ये होते. तुम्ही कल्पना करा, 6.5 लोक, देवाचे लोक गुलामगिरीमध्ये. किती वाईट बातमी आहे. एक वेळेस योसेफ तिथं राज्य करत होता, आता गुलामगिरीमध्ये गेलेले. पण आम्हाला तर गुलामगिरीमध्ये जायचं नाही, आम्हाला वर जायचंय. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. या मंडईतला कोणी पण कर्जबाजारी असणार नाही. कोण पण बचत गटकड जाऊन पैसे काढणार नाही. आमेन म्हणा. महिला आवाज मोठा करा. आमेन म्हणा. आम्हाला देव परत गुलामगिरीमध्ये जाऊ देणार नाही. देव म्हणतो आज सुटकेचा दिवस आहे, चला उठा उठा उठा. सगळे उठले आणि निघाले. हालेलुया. आणि निर्गम 14 आलेले. निर्गम 14 मध्ये पुढं आणि पुढं आणि पुढं तो जात असताना पुढं आलेला आहे तांबडा समुद्र. आता मला तुम्हाला विचारू द्या, किती लोकांच्या जीवनामध्ये तांबडा समुद्र आहे? नाही का? खरं खरं सांगा. मोठा प्रश्न आहे ना. पुढे जाता येतच नाहीये. किती प्रार्थना करू, किती काय करू, पुढचा तांबडा समुद्र दुभागतच नाही. आज तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कोणीतरी आमेन म्हणा. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. आपण वाचूयात वचन. 5 मिनिटात मी संपवते. वचन 10, 14, 10. फारो नजीक येऊन ठेपला. कॅन आय डिस्प्ले करता? नाहीये. ओके.
मोबाईल बघू नका, मी वाचते, ऐका फक्त. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहाळणी करून पाहिले. ते मिसर लोक आपल्या पाठोपाठ येत आहे ते त्यांना दिसले. त्यांना फार भीती वाटली आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, मोशे, मिस्रात काय कबरा नव्हत्या का बाबा? तू आम्हाला इथं कशाला आणलं? आम्ही रानात मरावं अशी तुझी इच्छा आहे का? आम्हाला तू मिस्रातून बाहेर का आणलं? आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत नाही की आम्ही आहोत ते ठीक आहोत. आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करत राहू दे. इथे रानात मरून जावे यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीमध्ये राहणे मला परवडते. काय कन्फेशन आहे बघा. इतकं देव अद्भुत कार्य केलेलं आहे आणि देव म्हणतो आता तुला मिस्रात राहायचं नाहीये, आता तुला कनान देशामध्ये जायचंय. 430 वर्ष तू गुलामगिरीमध्ये राहिलेला आहे. 5 वर्ष झालेली त्याच प्रॉब्लेम मध्ये तू आहे. 10 वर्ष झाले तेच रडगाणं आहे. 15 वर्षापासून तू सुटकेची प्रार्थना करत आहे. परमेश्वर म्हणतो आज मी तुला बाहेर काढणार आहे. उठ म्हणतो, आपण निघतो विश्वासणारे. पण थोडं पुढे गेल्यावर आम्हाला पुन्हा फारो दिसायला लागतो. पुन्हा आम्हाला ते प्रश्न दिसायला लागतात. आम्हाला कोणीतरी सांगितलं असतं की येशूकडे या म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आम्ही विश्वास ठेवलो, आलो. अरे बापरे, ते पुन्हा आमच्या मागे यायला लागलेलं आहे. इस्रायल लोक निघाले, आनंद करायला लागले, सुटका झाली. वा, प्रेज द लॉर्ड. पुढे आल्यावर त्यांनी बघितलं, इकडं तिकडं बघितलं. कधी कधी इकडं तिकडं जास्त नाही बघायचं. आमेन बोला. तिथं येऊन गपचूप बघायचं ना, पुढे येशू काय करतोय, परमेश्वर काय करतोय, मोशे काय करतो ते बघायचं ना. उगा अलीकडे टेहळणी करत बसले, इथं काय तिथं काय, इथं काय, असं झालं का, तसं झालं का, हे झालं का. आणि अचानक त्यांना फारो दिसला. फारो दिसल्यावर कन्फेशन चेंज झालं. फारो दिसलं, बोबडी बदलली. फारो दिसला की नाही, काय बाई या देवाकडे आला, आमचं काय चांगलं झालं नाही. अरे काय बाई, आम्ही किती दिवस प्रार्थना करावं, काय पण झालं नाही. अरे असंच बोललो होतं, नाही झालं. आमचं लगेच आमची वाचा बदलते, आम्ही वेगळं बोलायला लागतो. फारो दिसला ना दिसला, आम्ही घाबरून जातो. अरे देवाने त्याला घाबर केले, तुम्हाला मला घाबरण्याची गरज नाही. कोणीतरी आमेन म्हणा. परत 6 महिन्यांनी रिपोर्ट आला, थर 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 थर. काय झालं? तोंडचं पाणी वळालं, जेवण जात नाही, भाकरी कडू लागती. का कडू लागती? रिपोर्ट बघितलं. बघायचं नाही ना. डॉक्टर बोलला हो का, असं म्हणायचं नाही ना. तुम्हाला डायबिटीस आहे हो का, झालं, तुम्ही सहमत केला, ती गोष्ट घडली. मी नाही सांगत, बायबल सांगतं. जिथं दोघे एका गोष्टीसाठी हो म्हणतात ती गोष्ट झालेली आहे. मला असं झालं का, हो का, झालं. खूप साधं आहे, शिका. कोणी पण तुम्हाला काहीतरी बोलू दे, असं का, मला वाटलंच होतं. अहो तुम्हाला खूप भारी वाटतं, सगळं व्यर्थ आहे. फारो दिसला घाबरले, फारो दिसला घाबरले, फारो दिसला घाबरले. थर 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 थर. आता आम्ही इथंच मरायला पाहिजे का? मोशे काय रे, तू कशाला आणला? आम्ही तिथंच चांगलो होतो. गुलामगिरी. काही लोकांना ते आवडतं. प्रभू मध्ये आलं तरी हे सुटत नाही. एक भाऊ मला भेटला होता आपल्याच चर्च मधला. मी तुम्हाला बोलले ना, हळूहळू हात पुढे जातो, टॉनिक बॉटी घेतला. हा, आता दुसऱ्या भावाची गोष्ट सांगते. खूप मोठ्या आजारातून देवाने त्याला वाचवलं. टॉनिक घेत होता, पूर्ण लिव्हर बिवर सगळं खराब झालं होतं. पण देवाची कृपा आली, वाचला. बायको खूप रडत होती, खूप रडत होती. आणि देवाने तिचे अश्रू बघितले, मंडळीची प्रार्थना ऐकली, बरा झाला. 8 दिवस एकदम छान, 15 दिवस एकदम छान, 2 महिने एकदम छान. तिसऱ्या दिवशी परत टपरीवर गेला टॉनिक प्यायला. मला फोन आला, दीदी या तुमचे भैया असे करायला लागलेत. मला हे फोन आले की खूप हसू येतं. दीदी तुमचे भैयाच डायरेक्ट, तुमचे भैया कसं करायलेत बघा म्हटले. म्हटलं भैया असं का करायला लागलं, देवाने वाचवलं.
नाही दीदी, माझा मित्र बोलला एकदम दारू सोडायची नाही, नाहीतर अटॅक येतो जोराचा. हे सगळं असं असं होतं, म्हणून थोडं थोडं घेऊन कमी कर. असं चालतं का हो? चालतं का असं? हं? थोडं 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 करत खूपच घेतला, वर गेला. हसू नका. एक विश्वासणाऱ्यांचं असं मरण झालं, याचं मला वाईट वाटतं. फारो आला, घाबरले. रिपोर्ट बघितला, घाबरले. बँकेवाले आले, घाबरले. काय दिसलं, घाबरले. कशाला आलो, कशाला आलो, असंच का झालं, तसंच का झालं, तसंच का झालं, असंच का झालं. मोशेचं डोकं किट्ट केले बघा. मोशे म्हणतोय, पुढचं वचन बघा. आजमाचं वचन हेच आहे, मी तर बोलून थांबवेल. मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा. परमेश्वर आज तुमचे जे तारण करेल ते तुम्ही पाहाल. कोणीतरी आमेन म्हणा. मोशे म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा, आणि परमेश्वर आज जे तुमचे तारण करणारे ते तुम्ही पाहाल. कारण ज्या मिस्री लोकांना आज तुम्ही पाहत आहात ते पुन्हा तुम्हाला कधी दिसणार नाही. मंडळी आमेन म्हणेल. मंडळी आमेन म्हणेल. आज मंडळीला परमेश्वर सांगत आहे, जे मिस्री तुमच्या मागे लागलेले आहेत, जे फारो तुमच्या मागे लागलेले आहेत, तुम्हाला वाटतं ते गेलेले आहेत, पण ते तुम्हाला पुन्हा दिसत आहे. पण आज देवाची वाणी मंडळीसाठी ही आहे, आज जे मिस्री तुम्हाला दिसत आहे, कोणाकोणाला समस्या दिसत आहे, कोणाकोणाला आजार दिसत आहे, कोणाकोणाला श्राप दिसत आहे, ते तुम्हाला वाटतं नाहीये पण ते तुम्हाला दिसत आहे. आज अशा प्रत्येकांसाठी देवाची वाणी आहे, या पुढं तुम्हाला ते कधीच दिसणार नाही, कधीच दिसणार नाही. कुठला फारो तुम्हाला मला दिसणार नाही. परमेश्वर म्हणतो, अरे मोशे माग नको बघू, पुढे चाल. परमेश्वर म्हणतो, पुढे चाल, पुढे चाल. प्रभू मी पुढं कसा जाऊ, पुढं तर तांबडा समुद्र आहे. परमेश्वर म्हणतो, पुढे जा. तुम्हाला मार्ग दिसत नाही, विश्वासाने पाऊल टाका. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराला माहिती आहे पुढे तांबडा समुद्र आहे, माग फारो आहे, तुम्ही इथं आहात. परमेश्वर म्हणतो, तुला पुढे जायचंय, उजवीकडे जायचं नाही ना डावीकडे जायचंय, तुला पुढे जायचंय. तुम्हाला तांबडा समुद्र अजूनही दिसत आहे, तुम्ही घाबरलेले आहात, कसं जाऊ, काय करू. प्रभू तू तर आणलेला आहे, आता पुढं कसं होणार, काय होणार. परमेश्वर मोशेला म्हणतो, तांबडा समुद्र तुला दिसतो, मला त्याच्यामध्ये रास्ता दिसतो. हालेलुया, मला त्याच्यामध्ये मार्ग दिसतो. परमेश्वर मोशेला म्हणतो, घे काठी, मार त्या समुद्रावर. परमेश्वराचा सामर्थ्य त्या ठिकाणी उतरून आला. जो तांबडा समुद्र तुम्हाला दिसत होता, आता तो तुम्हाला दिसणार नाही. विश्वासारे आमेन म्हणा. तुम्हाला तो तांबडा समुद्र आता समुद्र म्हणून दिसणार नाही, त्याच्यातून मार्ग परमेश्वर तयार करत आहे. 2025 मध्ये अद्भुत गोष्टी घडणार आहे. देवाचे लोक आमेन म्हणतील. आमेन म्हणा. अद्भुत गोष्टी घडत आहे. तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही. जे मिस्री दिसत आहे, जे फारो दिसत आहे, ते त्या तांबड्या समुद्रामध्ये पूर्णपणे नष्ट होणार आहे. म्हणून मोशे म्हणतो, घाबरू नका. मोशे म्हणतो, भयभीत होऊ नका. आज जे तुम्हाला दिसत आहे ते तुम्हाला आता दिसणार नाही. हालेलुया, हालेलुया. फेलियर तुम्हाला दिसणार नाही, अशक्य गोष्टी तुम्हाला दिसणार नाही, सगळ्या शक्य झालेल्या तुम्हाला दिसणार आहेत. कोणीतरी आमेन म्हणा. आमेन म्हणा. आमेन म्हणा. जे फारो आले ते त्या समुद्रामध्ये गडप झाले. माझा देव अद्भुत मार्ग तयार करणार आहे. माझा परमेश्वर अद्भुत मार्ग तयार करणार आहे. शेजारच्याला सांगा, माझ्यासाठी मार्ग तयार करणार आहे. मला पुढं जायचं आहे. सगळे जोराने कन्फेशन करा, मी पुढं जाणार, विश्वासाने पाऊल ठेवणार. मी पुढं जाणार, विश्वासाने पाऊल ठेवणार. किती पण मोठा समुद्र असेल, माझ्यासाठी तो दुभागला जाणार आहे.
आमेन म्हणा जोराने एकदा आमेन म्हणा. शेवटचं सांगून मी बंद करते. आरामाचा राजा आला आणि त्याने संपूर्ण इस्रायल लोकांना वेढा दिला. पण अलिशा म्हणाला राजाला की राजा तू इकडं जा, हे सैन्य इकडं आहे. आणि जाऊन त्याचा वध केला. आरामाच्या राजाला प्रश्न पडला की मी जिथं पण प्लॅनिंग करतो देवाचे लोक येतात आणि मला त्यांनी पराजित करतात. काय आहे काय आहे. एक सेवक म्हणतो त्यांच्यामध्ये जो अलिशा आहे ना तो सगळं ऐकतो. आपण जरी खोलीत बोललं तरी त्याला ऐकायला येतं, त्याला सगळं करतं. मग सगळे ना अलिशाच्या मागे लागतात. अलिशा जाऊन काय करतो, शोम्रोनामध्ये जाऊन बसतो. ऐका. आणि शोम्रोनमध्ये जाऊन बसल्यावर आरामीचा राजा काय करतो, शोम्रोनाला वेढा देतो. आणि तो म्हणतो आता आतले लोक बाहेर जाणार नाही, बाहेरचे लोक आत येणार नाही. आणि असा वेढा देतो शोम्रोनाला, असे वेढा देतो. इस्रायल लोक आता काय झालेले, त्यांना अन्न पुरवठा कमी झालेला आहे. बाहेरून काही येतच नाहीये, जेवढं आहे तेवढं संपायला लागतो. इतकी महागाई वाढते, इतकी महागाई वाढते, इतकी महागाई वाढते. वचन सांगतं गाढवाचं डोकं आहे ना ते पण मारून लोक खायला लागले. 80 रुपयाला त्यावेळेस. कबुतराची विष्ठा असते, कबुतराची घाण असते, ते पण घेऊन खायला लागले. एवढं प्रचंड महाग आहे. का माहितीये का, शत्रूने वेढा दिलेला आहे, शत्रूने वेढा दिलेला आहे. आणि तो काय म्हणतो माहितीये का, आणि तो म्हणतो की आता आता काय करायचं, एवढी महागाई झालेली आहे. अलिशा म्हणतो उद्या जासूद पाठवतो. अलिशा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अलिशा म्हणतो उद्या परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. नीट ऐका. आणि त्याच्या अगोदर 2 स्त्रिया येतात राजाकडं. राजाला भांडतात, म्हणतात राजा काल या बाईचं मूल आम्ही शिजून खाल्लो, आज तिच्या मुलाचं टर नाही तर ती म्हणते मी माझ्या मुलाला मारणार नाही. अशी महागाई झाली. त्या परिस्थितीमध्ये अलिशा म्हणतो, काय म्हणतो माहितीये का, उद्या परिस्थिती बदलणार आहे, उद्या सगळं स्वस्त होणार आहे. हालेलुया. गहू स्वस्त होणार आहे, सत्तू एकदम एकदम हे होणार आहे. मग तो जासूद जाऊन राजाला सांगतो. आणि वचन काय सांगतो माहितीये का, राजा ज्याच्या हातावर डोकं ठेवून झोपायचा तो ऐकतो. तो म्हणतो अलिशाने असा निरोप पाठवलेले, उद्याच्या दिवशी सगळं स्वस्त होणार आहे, उद्याच्या दिवशी परमेश्वर कसं तारण करेल ते तुम्हाला दिसणार आहे. राजा ऐकतो, राजा खुश येतो. तो हाताखालचा सरदार म्हणतो हे संदेष्टा बोला, असं कुठं होत असते का, आतले लोक बाहेर येत नाही, बाहेरचे लोक आत जात नाही, असं होऊच शकत नाही. तो म्हणतो ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी वेगळंच गोष्ट घडते ना, सेम तसंच सिच्युएशन आहे. पण 4 कोडी गेटच्या बाहेर बसलेले असतात, त्यांना काहीच खायला मिळत नाही, कारण कोण गेटच्या बाहेर येत नाही, जात नाही, कोण त्यांना देतच नसतं. मग 4 जण डिसाईड करतात अरे मरायलाच लागलेलो आहे ना, आज तर जाता येत नाही, जाऊ दे आरामीच्या सैन्यामध्ये जाऊयात, तिकडं मागूयात, द्या बाबा आम्ही सरेंडर होतो, भाकरी द्या आम्ही मरायला लागलो. म्हणून आरामी लोकांच्या छावणीमध्ये जातात. तिथं गेले की सगळं घर खुल्लच आहे, घर खुल्लच आहे. जातात पटपट पटपट खातात, बघतात तर काय खाली सोनं पडले, सोनं गोळा करतात, सगळं गोळा करतात, खुश. दुसऱ्या घरात जातात, तिथं कोण नाही, तिसऱ्या घरात कोणच नाही, आरामी सगळे मेलेले आहेत. खूप खुश होतात, अरे लुया उत्थान झालेले, आम्ही श्रीमंत झालेले असं म्हणाले. ते म्हणाले नाही नाही, आपण जाऊन आपल्या भावांना सांगूयात म्हटले, राजाला सांगूयात, आज शुभवर्तमान गाजवायचा दिवस आहे. जातात, राजाला म्हणतात राजा आम्ही गेलो होतो तिथं कोणच नाही, तिथं सगळे सैन्य मेलेले, सगळं त्यांचं घरदार तसं पडले, सोनं नाणं सगळं सगळं पडलेले. सगळेजण उठतात, एकच मिनिट. सगळे उठतात आणि सगळे लूट घ्यायला जातात, सगळं स्वस्त झालेले. पण एक पठ्ठा असतो, राजा म्हणतो तुला वेशेजवळ उभारायचंय. कोण असतो तो माहितीये का, जो संशय घेतो, अरे असं बोललेलं होतं का. हा, तो सरदार असतो ना, तो म्हणतो हे असं बोललेलं होतंय का, हे काय गीता दीदी बोलले मिसरी मेले, अहो दिसायला लागले की. गीता दीदी जर म्हटले फारो येऊ दे, तो समुद्रात गडप होणार आहे, मी तर समुद्रामध्ये पाऊल टाकलेले आहोत, पण मला फारो दिसत आहे, असं कुठं होतंय का. अहो ते वचन सांगायला बरं आहे, असं कधी होत नसतं. तसं तो सरदार म्हणाला असं कुठं होणार आहे का, केवढं कडक बंदोबस्त आहे. आणि राजाने काय केलं, त्याला वेशीजवळ उभा केलं. आणि वचन काय सांगतं माहिती का, सगळे इस्रायली लोक आपल्या घरातून निघाले आणि त्या छावणीकडे जाऊन घ्यायला लागले. सगळेजण असे पळायला लागले, असे पळायला लागले. पाणी सुटलं की कसं पळायचो अगोदर आपण, हा मिळते की नाही, मिळते की नाही, मिळते की नाही. हा, कोविड मध्ये दुकान उघडलं की कशी भली मोठी गर्दी, मिळते की नाही, तसं सगळेजण पळाले, सगळेजण पळाले. त्या सगळ्यांमध्ये फक्त एकाचं मरण आलं.
तेच त्या सरदाराचं. सगळे वाचले, तो मेला. का मेला माहितीये का? त्याने विश्वास ठेवला नाही. संदेष्टा बोलला, देवाचा सेवक बोलला, उद्या असं होणार आहे, हे असं होतं का? खल्लास. सगळे वाचले, तो मेला. आम्ही सगळे वाचणारे लोक आहोत. देव जे बोलला ते तो करणार आहे. यापुढं कुठलाही मिस्री आम्हाला दिसणार नाही. कुठलाही फारो आमचा पाठलाग करणार नाही. केला तरी परमेश्वर त्याला नष्ट करणार आहे. विश्वासणारे लोक जोराने आमेन बोलतील. सर्वजण आमेन जोराने. प्रभू जे बोलला ते तो करणार आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.